नमस्कार, मी सपना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिघडलेल्या मलईपासून लोणी कशी तयार करायची. ही माझी 8 ते 10 दिवसाची मलई आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही अशी पातळ झालेली आहे. तर अशा वेळेस काय होते, अशा वेळेस या मलईमधून लोणी काढायला खूप कठीण जाते. शक्यतोवर ते लोणी निघत नाही, बरेचदा निघत नाही. अशा वेळेस काय करायचं, मी तुम्हाला एक टिप सांगत आहे, ज्यामुळे तुमचं लोणी गोळा बनवून येईल आणि पटकन निघून जाईल. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला तर पाहूया या मलईमध्ये असं काय टाकायचं ज्यामुळे याचा गोळा बनवून येईल. तर साधी सरळ सोपी गोष्ट आहे. एक छोटा चम्मच, पोह्याचा चम्मचभर मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. ते मीठ या मलईमध्ये टाकून द्यायचं आणि असं ही मलई अशी फिरवून द्यायची. फिरवल्यानंतर रूम टेम्परेचरवर या मलईला अर्धा ते 1 तास असंच राहू द्यायचं, झाकण लावून घ्यायचं. आणि नंतर चला तर इथे अर्धा ते 1 तास, मी साधारणतः 1 तास हे असं रूम टेम्परेचरवर ठेवून दिलेलं आहे. आणि जर जास्तच खूप पातळ वाटत असेल तुम्हाला यापेक्षाही, तर मीठ टाकून 1 तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. आता मला साधारण 1 तास झालेला आहे ठेवून. आता याला असंच घ्यायचं आणि मिक्सरमधून काढायचं. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे. याला लोण्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. हे असंच घ्यायचं आणि तापवायला ठेवायचं. त्याआधी हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ धुतल्यानंतर मग तापवायला ठेवून द्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता लोण्याचा कसा गोळा बनवलेला आहे मी, कसा तयार होत आहे. हा साधारणतः 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचा, स्वच्छ करायचा, जेणेकरून याचा आंबटपणा आहे तो निघून जाईल, वास येणार नाही. आणि हा गॅसवर तापायला ठेवून द्यायचा. चला तर आपलं लोणी छान प्रकारे असं तयार झालेलं आहे. आता याला असंच आपण गॅसवर ठेवू. तुम्हाला इथे दिसत असेल आपलं तूप तापायला सुरुवात झालेली आहे. हे मंद आचेवर एक साधारणतः 15 ते 20 मिनिट कडकडीत होऊ द्यायचं, तापू द्यायचं. हे जर तूप तापायच्या वेळेस जर हे असं वर येत असेल तर याला अधूनमधून असा चम्मच फिरवायचा यामध्ये, जेणेकरून ते वर येणार नाही.